आज आपण आलोय जयंती नाला या ठिकाणी। तर इथली सध्याची परिस्थिती तुम्ही बघितला तर कोल्हापुरातला 70% कचरा इथेच आहे काय हे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येते। हाच कचरा पुढे पंचगंगा नदीत मिसळतोय आणि नदीचं प्रदूषण होतंय। प्रदूषण झाल्यानंतर आता परवाच लाखो मासे तिथं मृत पावलेले आहेत। अशाच पद्धतीने जर प्रशासनाचं दुर्लक्ष राहिलं तर आणखीन गंभीर परिस्थिती येण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। एकेकाळी ही जयंती नदी असून आता त्याचं रूपांतर नाल्यामध्ये झाले। इतकी भीषण तुम्ही आत्ताच्या या परिस्थिती बघायला लागलाय, इतकी भीषण आहे। भविष्यात काही उपाययोजना होणार का की हे असंच दुर्गंधयुक्त पाणी पंचगंगेत मिसळून पंचगंगा दूषित होणार, याकडे सर्वांचं लक्ष राहील। कॅमेरामन रवींद्र बागलसह मी तुषार पाटील, पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी।